गणेशोत्सवात सगळ्यांचं खास आकर्षण असतं आणि भक्तीचा केंद्रबिंदू असतो तो म्हणजे लालबागचा राजा। आणि या लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाल्यात उद्धव ठाकरे। राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरून निघाल्यानंतर उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला येऊन पोहोचलेत। लालबागच्या राजाचं दर्शन ते घेत आहेत, सोबत आदित्य ठाकरे सुद्धा आहेत। लालबागच्या राजाच्या चरणांवर मस्तक ठेवून त्याचे आशीर्वाद घेतल्यात उद्धव ठाकरेंनी। देशभरातून लाखो भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी येत असतात। आता सुद्धा भाविकांची रीग लागली आहे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी। लालबागच्या राजाचं ओजस्वी, तेजस्वी आणि गोंडस लोभस रूप बघण्यासाठी जगभरातून भाविक येत असतात आणि जवळपास 24 तास संपूर्ण गणेशोत्सवात भक्तांची ही रांग बघायला मिळते। आणि आता सुद्धा उद्धव ठाकरे लालबागच्या राजाच्या चरणी लीन झालेत, नतमस्तक झाले। त्यांनी लालबागच्या राजाच्या चरणांवर डोकं ठेवलंय। आदित्य ठाकरे यांनी देखील लालबागच्या राजाचे आशीर्वाद आता घेतले। याच्या आधी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर गेले होते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी। पहिलीच वेळ होती जेव्हा उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले। राज ठाकरे यांच्या घरच्या गणपतीचं त्यांनी दर्शन घेतलं आणि राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचा काही खासगी संवाद सुद्धा झाला। तिथून ते काही वेळापूर्वी निघाले आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले। इकडे फोटोमध्ये आपण बघतोय राज ठाकरे यांच्या घरचा गणपती आहे, ज्याच्या एका बाजूला राज ठाकरे आहेत आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आहेत। अतिशय बोलका हा फोटो आहे ठाकरे कुटुंबाच्या दृष्टीने सुद्धा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा। आणि याच भेटीनंतर उद्धव ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आहेत। सपत्नीक उद्धव ठाकरेंनी दर्शन घेतलंय लालबागच्या राजाचं। भव्य दिव्य अशी ही लालबागच्या राजाची मूर्ती आहे, डोळे दिपवणारी ही मूर्ती आहे आणि फक्त एका नजरेत डोळ्यात साठवता न येणारी ही भव्य दिव्य मूर्ती मन भरेपर्यंत बघण्याचा मोह प्रत्येकाला होत असतो। आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा डोळे भरून लालबागच्या राजाला बघितलंय, त्याच्या चरणी नतमस्तक झालेत। काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी सहकुटुंब गेले होते। ही पहिलीच वेळ होती आणि यापूर्वी 27 जुलै ही तारीख सुद्धा महत्त्वाची आहे, कारण या दिवशी उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता आणि तेव्हा पहिल्यांदा वेगळं झाल्यानंतर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या घरी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते आणि तेव्हाच त्यांना गणपतीला आपल्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं। त्यामुळे उद्धव ठाकरे सुद्धा आज राज ठाकरे यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले। सहकुटुंब ते आले, त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा होत्या, रश्मी ठाकरे होत्या। आणि या भेटीनंतर दर्शनानंतर राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचा काही खासगी संवाद सुद्धा झाला। त्यामुळे मनोमिलनानंतर हे नातं आता आणखी एका वेगळ्या वळणावर जात आहे। वितुष्ट एक दरी होती या दोन्ही भावांमध्ये, ती दूर झाल्याचं हा गणेशोत्सव देखील अधोरेखित करतोय। त्यामुळे आता महापालिकांच्या दृष्टीने सुद्धा दोघही भाऊ एकत्र येतात का असे संकेत आजच्या दिवसातून देखील मिळाले। आणि या भेटीनंतर उद्धव ठाकरे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पोहोचले। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत आहे। महेंद्र, सौरभ, उद्धव ठाकरे ते राज ठाकरेंच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेल्यात। लालबागच्या राजाच्या मंदिरात जे आहेत ते दरवर्षी ते संध्याकाळी आरतीच्या वेळेला जातात, मात्र यावर्षी ते दुपारच्या वेळेत गेलेले आहेत आणि सोबतच त्यांच्याबरोबर मंडळाचे पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत ते उद्धव ठाकरेंसोबत लालबागच्या राजाच्या मंदिराच्या दिशेने चाललेले आहेत आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। ठीक आहे।
महेंद्र, या पुढे सुद्धा उद्धव ठाकरे कुठल्या आणखी गणेश मंडळात जाणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लालबागच्या राजानंतर? उद्धव ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर ते गणेश गल्लीच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. त्याचबरोबर चिंतामणी जो येतो चिंचपोकळीच्या चिंतामणी त्या गणपतीचंही जे ते उद्धव ठाकरे दर्शन घेणार आहेत. थोड्याच वेळात ते लालबागच्या राजाच्या जे मंडपात आहेत ते उद्धव ठाकरे पोहोचतील आणि तिथे दर्शन घेतील. त्यानंतर गणेश गल्लीचा राजा आणि मग चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीचं दर्शन घेतील. ठीक आहे महेंद्र, धन्यवाद या माहितीबद्दल. उद्धव ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचलेत. उद्धव ठाकरेंनी लालबागच्या राजाचं दर्शन आता घेतलं. त्यांच्यासोबत यावेळी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील आहेत. आणि आता इतरही काही मानाची मंडळं आहेत मुंबईतली महत्वाची आणि चर्चित, त्यांच्या देखील दर्शनाला उद्धव ठाकरे जाणार असल्याचं कळतंय.